विद्यार्थी मित्रांनो, चला आपण सुरू करूया मराठीचा 11वा उतारा। अतिशय सोपे असे उतारे आहेत। 5 मिनिटांमध्ये आपल्याला सॉल्व करायचे प्रश्न। पहा, छान पैकी उतारा, प्रत्येक ओळ प्रत्येक शब्द समजून घेऊन वाचा। बघा काय दिलेलं आहे। एप्रिल मध्ये परीक्षेच्या केवळ 2 आठवडे आधी, हे वाक्य समजून घ्यायचं। एप्रिल महिना होता आणि परीक्षेच्या 2 आठवडे आधी अगोदर स्वामीच्या लक्षात आले की वडिलांचा स्वभाव आणखीन वाईट होत चाललेला आहे। ते अगदी चिडखोर आणि कठीण बनत चालले होते। जेव्हा स्वामी आपल्या आजीबरोबर गप्पा मारत होता तेव्हा त्याला सांगितले गेले, लक्षात ठेव पोरा, परीक्षा आहे। आजी वाट पाहू शकेल, परीक्षा थांबणार नाही। जर तो आई मागे हिंडताना दिसला तर त्याला पकडून अभ्यासाच्या टेबलाकडे धाडण्यात येई। तालुक्याच्या टोल्याने 9 ठोके दिल्यानंतर त्याचा आवाज कुठेही ऐकू आला तर त्याच्या वडिलांच्या खोलीतून हुकूम सुटे, स्वामी अजून झोपला नाहीस का? सकाळी लवकर उठून अभ्यास करायचा आहे। एके दिवशी त्याने वडिलांना विचारले, माझ्या परीक्षेबाबत तुम्ही इतके धास्तावलेले का आहात? अतिशय सुंदर असे कथासंग्रह, अतिशय सुंदर असे पुस्तकं, त्या नामांकित अशा पुस्तकांमधून अशा पद्धतीचे उतारे घेतलेले असतात बरं का मुलांनो। चला आता पहा बरं काय दिलेला आहे। पहिला प्रश्न, त्याचे वडील कसे बनले होते? आबा बाबा, एवढा सोपा प्रश्न। प्रसन्नानी साधे तर नाहीच आहे, दुःखी आणि क्रुद्ध नाही, रागीट आणि चिडखोर हे येऊ शकतंय। आणि पर्यायामध्ये पण आणखीन एक चौथा पर्याय आहे, चिडखोर आणि कठीण। नीट पहा, उतार्यामध्ये चिडखोर आणि कठीण दिलंय, त्याच्यामुळे आपलं पहिल्याच अचूक उत्तर आहे पर्याय नंबर डी। तुम्ही जर सी म्हणलात तर चुकतंय बघा, त्याच्यामुळे नीट लक्षात ठेवा। चला दुसरा प्रश्न, स्वामी आई मागे हिंडताना दिसला तर त्याला कुठे पाठवले जाई? आबा बाबा बाबा, हे तर तुमच्या सोबत सुद्धा घडत असेल। नंबर 1, स्वयंपाकघरात। आता स्वयंपाकघरात ते जाऊन स्वयंपाक करणार आहे का? अभ्यासाच्या टेबलाकडे अचूक उत्तर आहे, म्हणून दुसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर बी, अभ्यासाच्या टेबलाकडे। हे पहा रे तिसरा प्रश्न। हा पहा बरं तिसरा प्रश्न, उतार्यातला हुकूम या शब्दाचा अर्थ? आबा बाबा, एवढा सोपा प्रश्न। आदर करणे नाही नाही नाही, हे नाही होत। शिक्षा करणे, रागवणे नाही होत। पकडणे नाही, आज्ञा करणे एकदम करेक्ट आहे। हे तिसऱ्याचं उत्तर पर्याय डी। चला चौथा प्रश्न, तालुक्याच्या टोल्याने 9 ठोके दिले की स्वामीला डॅश डॅश। आता काय बरं, डॅश डॅश काय करावं लागल? तर त्याला अभ्यास करावा लागे। अरे हो बरोबर आहे, पर्याय ए येऊ शकते। हां पुढं, अंथरुणातून उठावे लागले? नाही नाही नाही, अंथरुणातून नाहीच। झोपायला जावे, हा हे करेक्ट आहे। तालुक्याच्या टोल्याने 9 ठोके दिले की स्वामीला झोपायला जावे लागत, म्हणून चौथ्याच उत्तर पर्याय नंबर सी। पाचवा प्रश्न पहा, वडील बदलत चालले आहेत असे स्वामीच्या लक्षात केव्हा आले? केव्हा आले रे? तर केव्हा आले असेल गडे? ह्याचं उत्तर बघा, एप्रिलमध्ये का? अरे हो की, कारण परीक्षा एप्रिलमध्ये होती ना, म्हणून पाचव्याचं उत्तर पर्याय नंबर ए, मे मध्ये नाही, जूनमध्ये नाही की जुलैमध्ये नाही। किती सोपे प्रश्न होते रे। बघा तुम्हाला 5 प्रश्न सोडवायचे आहेत आणि त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर छानपैकी रंगवायचं सुद्धा आहे। हा चला आता पाहूया पुढचा प्रश्न। चला विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाहूया उतारा क्रमांक 12। फार सोपा आहे, छानपैकी उतारा वाचा आणि छानपैकी उत्तरं टिक करा आणि नंतर मग रंगवा। बघा, एका घरातील खूप उंदीर एका मांजराने मारले। एका घरामध्ये खूप उंदरं होते आणि ते मांजरानं मारले। किती सोपं वाक्य आहे। एका संध्याकाळी सर्वात वयस्कर उंदीर म्हणाला, आज रात्री सर्व उंदरांनी माझ्या बिळात अवश्य यावे। हे बघा रे, गोष्टच आहे छान। ते काय म्हणाले, आज रात्री सर्व उंदरांनी माझ्या बिळात यावं, या मांजराचा बंदोबस्त करण्याचा
करायचा याबाबत आपण विचार विनिमय करू. सगळे उंदीर जमा झाले. या प्रश्नाबद्दल खूप उंदीर बोलले, पण नेमका मार्ग कोणाला सापडला नाही मुलांनो. शेवटी एक तरुण उंदीर उभा राहिला आणि म्हणाला, मांजराच्या गळ्यात आपण घंटा बांधली पाहिजे. मग जेव्हा मांजर जवळ येईल तेव्हा आपणाला घंटा ऐकू येईल आणि आपण पळून जाऊ आणि लपू. म्हणजे मांजराला आणखीन उंदीर पकडता येणार नाहीत. वयस्कर उंदराने विचारले, परंतु मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार? एकाही उंदराने उत्तर दिले नाही. त्याने वाट पाहिली, परंतु तरीही कोणी सुद्धा उत्तर दिले नाही. शेवटी वयस्कर उंदीर म्हणाला, सूचना करणे अवघड नसते, परंतु तिची अंमलबजावणी करणे खूपच अवघड असते. फार छान अशी गोष्ट आहे, प्रेरक. चला आता पहा बरं. पहिला प्रश्न, उंदरांच्या पुढे कोणता प्रश्न होता? अरे बापरे, किती सोपा प्रश्न आहे. खाण्यासाठी अन्न कमी होते? नाही, हे नाही आहे. राहण्यासाठी जागा अपुरी होती? हे पण नाही आहे. तर एका मांजराने खूप उंदीर मारले होते, हा प्रश्न सगळ्या उंदरांच्या समोर होता. आलं का लक्षात? घरातील खूप उंदीर एका मांजराने मारले, हेच प्रश्न. किती सोपा होता रे पहिला प्रश्न. तर मग काय करायचं मुलांनो, परीक्षेमध्ये सोडवत असताना आधीच उत्तराला रंगवायचं नाही. एक एक प्रश्नाचं उत्तर समजलं की त्या उत्तराला तुम्ही टिक करा, इथं टिक करा आणि हे रंगवा मात्र सगळ्यात शेवटी, एकदाच 5 प्रश्न झाल्यावर. म्हणजे तुमचा वेळ तेवढा वाचतो आणि तुमच्या मनामध्ये तितका उतारा कायम राहतो. चला बरं, दुसरा प्रश्न बघा. काय दिलंय दुसऱ्या प्रश्नात? वयस्कर उंदराने सभा बोलावली कारण. आता वयस्कर उंदरानं काय केली रे? सभा बोलावली. कारण मग कशामुळे त्यानं सभा बोलावली? तर बघा बरं, आपल्या सहकारी उंदरांना ताकीद देण्यासाठी, चुकलं, तरुण उंदराचा परिचय करून देण्यासाठी. अरे तिथं काही लग्न समारंभ होतं का? चुकलं हे पण. समस्येची उकल काढण्यासाठी. हां, हे करेक्ट आहे. तरी तिसरा वाचा, चौथा शेवटचा. उंदराच्या मृत्यूबद्दल शोक सभा करण्यासाठी. नाही. म्हणून दुसऱ्याच उत्तर, पर्याय नंबर सी. रंगवायचं नाही. सगळे प्रश्न पहिल्यांदा सोडवा तुम्ही, आलेल्या उत्तराला इथंच टिक करा आणि नंतर 5ही प्रश्न तुम्ही रंगवा. चला बरं, पुढचा प्रश्न पहा. तिसरा प्रश्न काय दिलाय? तिसरा प्रश्न, तरुण उंदराने काय सुचवले? मांजराला मारावे. अरे नाही, हे तर नाही सुचवलं. मांजराच्या गळ्यात घंटा बांधावी. बाबा, हे तर लगेच सोपं आहे, फार सोपं आहे, आलंच तुम्हाला. शेवटचा नाही आहे, चौथा प्रश्न चालू आहे. तर चौथा प्रश्न काय आहे पहा. चौथा आणि पाचवा 2 राहिलेत. गोष्टीचे तात्पर्य आहे की. मग आता या गोष्टीचं तात्पर्य काय आहे? मांजराच्या गळ्यात घंटा बांधता येत नाही. नाही, हे तात्पर्य नाही आहे. तरुण लोकांजवळ चांगल्या कल्पना असतात. ठीक आहे, हे असला. चला आणखीन पुढचं. सूचना करणे सोपे असते, परंतु तिची अंमलबजावणी करणे अवघड असते. अरे हे करेक्ट आहे, एकदम बरोबर. चौथ्याचं उत्तर पर्याय सी. पाचव्याचं पहा बरं. वयस्कर उंदराने सभा बोलावली कारण तो होता आदरणीय, हुशार. वयस्कर, धूर्त नाही, धूर्त लोकांचं तर कुणीच ऐकत नाही. वयस्कर आहे पण त्याला नॉलेज पण पाहिजे, म्हणून नाही. हुशार, नुसतं हुशार असून उपयोग नाही, आदरणीय पाहिजे, म्हणून पाचव्याचं उत्तर पर्याय नंबर ए. तुम्हाला एक गोष्ट समजली. आपण 4 मिनिटामध्ये सगळे प्रश्नांची उत्तरं शोधले. आता शोधल्यानंतर मग तुम्ही सगळ्यांनी आता व्यवस्थित त्या क्रमांकाला रंगवायचं. अरे जसं जसे आपण उतारे पाहिलोत मुलांना, तसं प्रत्येक उतारा आपल्याला सोपा झालाय. बघा बरं रे, उतारा क्रमांक 13 पहा. काय दिले? प्रश्न व्यवस्थित, पॅरेग्राफ व्यवस्थित वाचा. चघळायला डिंक. कंसात काय? च्युइंगम. डिंकाला च्युइंगम म्हणतात. 1000 वर्षापूर्वी मेक्सिकोच्या जंगलात मायन लोकांनी शोधून काढला होता. काय शोधून काढला होता रे? च्युइंगम, म्हणजे चघळायचा डिंक. हे अलग लक्षात. पुढं त्यांना, आणि कधी लक्षात ठेवा रे, कधी बी जे पहिलं वाक्य असतंय ना त्याच्यावर 100% परीक्षेत प्रश्न येते. पहिल्याच ओळीवर पहिलाच प्रश्न असते कधी कधी. चला पुढं. त्याच्यामुळे पहिली ओळ छान वाचायची. त्यांना सॅपोटिलाच्या झाडातून पाझरणारा एक द्राव मिळाला. कुणाला? त्यांना म्हणजे कुणाला रे? मेक्सिकोच्या जंगलात मायन लोकांना. समजलं एवढं? पुढं तो द्राव. आता तो द्राव म्हणजे कोणता? झाडातून पाझरणारा एक द्राव, बरोबर आहे, तो द्राव. तो द्राव पाझरून बाहेर आल्याबरोबर लगेच घट्ट झाला. त्याला ते
चिखल म्हणू लागले. तो चघळायला छान लागत असे. आजही चिखलेरो नावाचे लोक चिखल गोळा करतात. पाणी काढून टाकण्यासाठी चिखल उकळतात. त्यानंतर त्याचे साधारणपणे 30 पाऊंडाचे किंवा 14 किलोचे तुकडे बनवतात. हे तुकडे डिंकाच्या कारखान्यात पाठवतात. तिथे त्याच्यात गोडीसाठी आणखीन कितीतरी घटक मिसळतात. त्यामुळे ते मऊ, चविष्ट आणि रंगीत बनतात. कोण कोण च्युइंगम खाते हात वर करा. व्हेरी गुड. छडी घ्या, ह्यांना जरा ठोकून काढा रे. च्युइंगम खातात का तुम्ही? बिलकुल तसलं काही खायचं नाही. चला, हे फक्त अभ्यासाला दिलेलं आहे, खायचं नाहीये. पुढं प्रश्न पहिला. डॅश डॅशनी चघळण्याचा डिंकांचा शोध लावला. हे किती सोपं आहे. मायन एकदम बरोबर आहे. हे बघा, इथं मायन शब्द मायन लोकांनी शोधून काढला. चला, मी तुम्हाला म्हणलंच होतं पहिल्या ओळीवर पहिला प्रश्न येतच आहे. पुढे दुसरा प्रश्न बघा काय दिले रे. डॅश डॅश म्हणजे चिखल गोळा करणारे मजूर. मग कोण आहेत? सॅपोडिला नाही, सॅपोडिला तर झाडाचं नाव आहे. ते बघा, सॅपोडिला झाडाचं नाव आहे. मग कोण रे? मायन नाही, मायन लोकांनी ते शोधून काढलं होतं. मग कोण? चिखलेरो. चिखलेरो म्हणजे चिखल गोळा करणारे मजूर. हे बघा, आजही चिखलेरो नावाचे लोक चिखल गोळा करतात म्हणजे मजूर. चला, पुढचा प्रश्न. किती सोपे सोपे प्रश्न आहेत. काय दिले? तिसरा प्रश्न. चिखल तुकडे पाठवण्यात येतात. आता हे चिखल तुकडे कुठं पाठवतात? पुनर्चक्र केंद्रात नाही, इथं नाही. डिंकांच्या कारखान्यात. हे करेक्ट आहे. तिसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर बी. मेक्सिकोच्या जंगलात तर झाडं असते, तिथं नाही आहे. कॅन्डी स्टोअरमध्ये नाही. तर तिसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर बी. मग तुम्ही काय करायचं आहे? उत्तराला टिक करून ठेवा. पुढं डॅश डॅश खेरीज बाकी सगळ्यांसाठी चिखलमध्ये अनेक घटक मिसळले जातात. डॅश डॅश खेरीज म्हणजेच काय रे? मऊ करण्याखेरीज. मऊ करण्याखेरीज सगळ्यांसाठी चिखलमध्ये अनेक घटक मिसळले जातात. बरोबर. स्वादाखेरीज नाही, स्वाद तर लागतच आहे. दाट करण्या, अरे दाट झाल्या तर कसं चघळता येईल. गोड करण्यास खेरीज नाही, गोड तर असतंच आहे. मऊ करण्याखेरीज. म्हणून चौथ्याचं उत्तर पर्याय नंबर किती रे? 1. चला, पाचवं पहा. या उतार्यासाठी उचित शीर्षक होईल. मग उचित शीर्षक काय आहे? डिंक. डिंक नाहीये. चिखलेरो. हे तर चिखलेरो प्रकारचे लोक आहेत. चिखलेरोची कहाणी ठीक आहे, हे होऊ शकेल. तरी चघळण्याच्या डिंकाची कहाणी हे करेक्ट आहे. अशा पद्धतीनं 5 प्रश्नांची उत्तरं शोधली. आता सगळे उत्तरं शोधलेले रंगवा ते पर्याय. चला विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाहूया 14वा उतारा. फार सोपा आहे मुलांनो. काय दिले बघा. परतताना म्हणजेच काय रे? पुढं गेला आणि वापस परतताना, म्हणजे एका ठिकाणी गेला आणि पुन्हा तिथून वापस येताना. परतताना सिकंदराची भेट एका साधूशी झाली. हे तुम्हाला सम्राट सिकंदर माहीतच आहे. त्याची भेट न एका साधूशी झाली. साधू एका खरखरीत गवती चटईवर बसून ऊन खात होता. म्हणजे ते सूर्यप्रकाश घेत होते अंगावर. सिकंदर त्याच्यासमोर उभा राहिला आणि त्याला वाटले की साधू आता मला प्रणाम करील, पण त्याने असे काहीच केले नाही. त्याऐवजी त्याने म्हटले, कृपा करून एका बाजूला उभे राहा, ऊन माझ्यापर्यंत येऊ द्या. मुलांनो, ह्या कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा तुम्हाला माहिती झालेलं आहे, उन्हामध्ये डी जीवनसत्व असते, फार महत्वाचं आहे. मग ते साधू त्याला काय म्हणतात, तू कृपा करून बाजूला सारखा, माझ्या अंगावर सूर्यप्रकाश येऊ द्या. सिकंदरने रागाने विचारले, माहित आहे का मी कोण आहे? साधूने काहीच उत्तर दिलं नाही. साधू गपचूप. मी एक सम्राट आहे, महान सिकंदर. त्याने म्हटले, सम्राट? तू नाहीस. साधूने म्हटले, होय मी सम्राट आहे. सिकंदर म्हणाला, मी अर्धे जग जिंकले आहे. यावर साधूने शांतपणे म्हटले, सम्राट तुझ्यासारखे अस्वस्थपणे हिंडत नसतात. जा बाबा जा, लोकांच्या हृदयावर प्रेमाने विजय प्राप्त कर. सिकंदरने प्रणाम केला आणि तो मुकाट्याने निघून गेला. उतारा पण आहे मुलांनो आणि छान बोधकथा सुद्धा आहे बरं का. चला पहा पुढचा प्रश्न.
प्रश्न पहिला, साधूने सिकंदरला एका बाजूला उभे राहायला का सांगितले? हे बघा रे, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला का लक्षात येते? कारण तुम्ही उतारा छान वाचतात म्हणून. हे बघा, का त्यानं बाजूला सांगितलं? तर त्याचं कारण आहे की पर्याय नंबर काय आहे? तो भक्त नव्हता. ते भक्त होता का? नव्हता म्हणून का? नाही नाही, हे नाहीये. तो ऊन अडवत होता. एकदम बरोबर आहे. सिकंदर काय करू लागला? ऊन अडवत होता. तरी पुढचा पर्याय, तो अस्वस्थपणे हिंडत होता. नाही, त्याने परवानगी घेतली नव्हती. नाही, हे पण नाही. तर ह्याचं उत्तर कोणतं आहे? पर्याय नंबर बी. किती सोपा होता प्रश्न. बघा दुसरा प्रश्न, पुढीलपैकी कशाचा अर्थ विजय प्राप्त कर असा आहे? अरे फार सोपा प्रश्न आहे बरं का रे. मग आता काय होईल? जिंक. अरे जिंक म्हणजेच विजय प्राप्त कर असा अर्थ व्हायला की रे. चला तरी पुढचं बघा, हरव. हरव म्हणजे हरणे. नाही नाही, हे नाही होत. बोल. नाही नाही, हे पण नाही. वाकव. नाही नाही, हे पण नाही. म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर ए. चला पुढचा प्रश्न, सम्राट बहुधा काय करीत नसतात? सम्राट बहुधा काय करत नसतात रे? तर बघा नंबर 1, हा, साधू जवळ जाणे. अरे असं कुठं होत असते का? सम्राट हे साधू जवळ जातच असतात. मग काय आहे? बी, राज्यकारभार. सम्राट तर राज्यकारभार करत असतात आणि इथं नसतात म्हणले. चुकलं. अस्वस्थपणे हिंडणे. हा, हेच चुकलं. सम्राट बहुधा काय करत नसतात? तर अस्वस्थपणे हिंडत नसतात. कारण त्यांच्याकडे सगळ्या प्रश्नाची उत्तरं असतात. मग ते कशाला इकडे तिकडे हिंडतील? नाही. म्हणून तिसऱ्याच उत्तर पर्याय नंबर सी, आणि तेही उत्तराप्रमाणे बरं का. पुढचा चौथा प्रश्न, सम्राटासाठी कोणता शब्द बरोबर नाही? शासनकर्ता. हा नाही, हे बरोबर आहे. हा, राजा बरोबर आहे. हा, कर्मचारी. छे, सम्राट काय कर्मचारी असते का? हे बरोबर नाही आहे. म्हणून चौथ्याच उत्तर पर्याय नंबर सी. हे पाचवा प्रश्न, लोकांच्या हृदयांना जिंकता येते. कारण कशानं जिंकता येते? प्रेमाने. लोकांच्या हृदयांना जिंकता येते. एकदम बरोबर आहे, प्रेमाने जिंकता येते. शक्तीनं. नाही नाही, शक्तीनं कुणासोबतही आपल्याला जिंकता येणार नाही. धनाने नाही. तलवारीनं बिलकुल नाही. तर सगळ्यांशी प्रेमाने वागूनच आपण जिंकू शकतो. म्हणून पाचव्याचं उत्तर पर्याय नंबर ए. किती सोपा होता उतारा. चला आता आलेल्या उत्तराला त्याचा जो क्रमांक आहे तो छानपैकी रंगवा मुलांनो. चला विद्यार्थी मित्रांनो, आता पाहूया 15वा उतारा. उतारा क्रमांक 15. हे फार सोपा आहे मुलांनो. काय म्हणले बघा, गालिब हा एक प्रसिद्ध उर्दू कवी होता. हे जसं मराठीच्या कविता असतात ना रे, तसं उर्दूच्या सुद्धा कविता असतात आणि त्याचे कवी आहेत गालिब नावाचे. त्याला आंबे अतिशय आवडायचे. हे त्यांना ना आंबे खूप आवडायचे बरं का. त्याच्या मित्राला मात्र आंबे आवडत नसत. आता त्यांना आवडते ते मित्राला थोडीच आवडल. मित्राला आंबे आवडत नव्हते. उन्हाळ्यातील एके दिवशी गालिब आपल्या मित्रासमवेत आपल्या घराच्या गच्चीत बसला होता. रस्त्याच्या बाजूला आंब्याच्या सालींचा ढीग पडला होता. एक गाढव त्या बाजूला आले. त्याने तो ढीग हुंगला व तेथून निघून गेले. गालिबचा मित्र म्हणाला, पहा, गाढवाला सुद्धा आंबे आवडत नाहीत. गालिब मंद हसला आणि उद्गारला, खरोखरच फक्त गाढवालाच आंबे आवडत नाहीत. अरे बघा, दोघं मित्र आहेत आणि दोघं मित्रांनी एकमेकांना कशा पद्धतीनं टोमणे मारले, कळालं का? किती छान होता हा उतारा. हे चला पहिला प्रश्न बघूया. आंब्यांच्या सालींचा ढीग कोठे पडला होता? तो पडला होता डॅश डॅश ठिकाणी. हे बघ, ते कुठं पडला होता रे? गच्चीवर. नाही नाही, गच्चीवर तर ते बसले होते. मित्राच्या घरात नाही, रस्त्याच्या बाजूला. एकदम बरोबर आहे. हे 15व्याचं उत्तर सी. लगेच सीला टिक करा. हेच पुढं दुसरं, सॉरी 15व्यामधलं पहिल्याचं उत्तर सी. दुसऱ्याचं प्रश्न बघा, गालिब आपल्या मित्राबरोबर गच्चीवर काय करीत होता? आता गालिब त्याच्या मित्राबरोबर काय करत होता रे तिथं? आंबे खात होता. आंबे खात होता. इथं तर कुठं तसं वाक्य आलं नाही बघा. आंबे खात होता. आंबे आवडतेत म्हणलेत. पुढं काव्य वाचन करीत होता. नाही, इथं कुठं आलं नाही काव्य वाचन करीत होता म्हणून. नाही, हे पण नाही. मित्राशी बोलत होता. हा, उन्हाळ्यातील एके दिवशी गालिब आपल्या मित्रासमवेत आपल्या घराच्या गच्चीत बसला होता, म्हणजे गप्पा मारत होते. म्हणून दुसऱ्याच उत्तर पर्याय सी. आंबे हुंगत होता. चुकला, ते तर नाही येणार कधीच. हे कळालं. चला आता पाहूया तिसरा प्रश्न. पहा बरं, तिसरा प्रश्न काय दिलाय. पहा, गाढवाला सुद्धा आंबे आवडत नाहीत. येथे गाढव हा शब्द वापरला आहे.
कुणाला वापरला आहे गाढव हा शब्द मग? नंबर 1, मूर्ख प्राण्याला उद्देशून. ज्यावेळेस एकदम शेवटी म्हणला ना ते, खरोखर म्हणजे शेवटच्या ओळीमध्ये आहे बघा इथं, पहा गाढवाला सुद्धा आंबे आवडत नाहीत, म्हणजेच काय, मूर्ख प्राण्याला. एकदम बरोबर आहे. म्हणून तिसऱ्याच उत्तर पर्याय नंबर ए. तरी पुढचा पर्याय वाचा. ओझे वाहणाऱ्या पशुला नाही, तसं नाही आहे. नेहमी भुकेला असणाऱ्या प्राण्याला नाही, कष्टाळू प्राण्याला नाही. तर तिसऱ्याच उत्तर पर्याय ए. ए चला रे पुढचा प्रश्न. चौथा प्रश्न. फार सोपे प्रश्न आहेत बघा. उतारा छान आला की सगळे प्रश्न सोपे जातात. काय म्हणले चौथा प्रश्न? तर बघा, खरोखर फक्त गाढवालाच आंबे आवडत नाहीत या वाक्याचा अगदी संभवनीय, म्हणजेच काय, होणारा अंदाजे संभवनीय अर्थ असा की, काय असेल अर्थ मग? संभवनीय अर्थ, जनावरांना आंबे आवडत नाहीत, नाही हे नाही. शहाण्या लोकांना आंबे आवडत नाहीत, नाही. मूर्खांना आंबे आवडत नाहीत, हे करेक्ट आहे. खरोखर फक्त गाढवालाच आंबे आवडत नाहीत, म्हणजेच काय, मूर्खांना आंबे आवडत नाहीत. एकदम बरोबर आहे. चौथ्याच उत्तर पर्याय सी. कवींना आंबे आवडत नाहीत, नाही हे नाही येणार. हे चला रे पाचवा प्रश्न बघा. या गोष्टीला समर्पक शीर्षक कोणते? गालिबचे कविता प्रेम, नाही असं नाही. गालिबची फळांविषयी आवड, नाही, इथं तर कुठं तसं दिसलं नाही. गालिबची आंब्याबद्दलची आवड, नाही हे पण योग्य नाही आहे. थट्टा प्रिय गालिब, थट्टा प्रिय गालिब हे करेक्ट आहे. म्हणून पाचव्याचं उत्तर पर्याय डी. हे आता ना सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला सापडले की धडाधड रंगवायला सुरू करा.